नमस्कार मित्रांनो. सकल मराठा समाज येवला तालुका. मी प्राध्यापक प्रवीण निकम आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, सकल मराठा समाज येवला येथील कार्य हे काय आज प्रथम उभं राहत आहे असं नाही किंवा प्रथम मोर्चे झाले असंही नाही. आपलं ध्येय 2016 पासून आपण जे कार्य करत आहोत त्यात प्रत्येक गावातून इच्छुक लोकांची कमिटी निवडणे, तालुक्यातील सर्व गावातून समाजाचे संघटन करणे व त्यातून मराठा समाजाची एकी प्रस्थापित करणं हे आपलं मुख्य ध्येय आहे. त्यानंतर प्रत्येक तालुका सदस्याची जबाबदारी आहे की त्याने अधिकृत समाजाच्या मीटिंगला हजर राहणे, त्यांचा प्रतिनिधी पाठवणे. प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे की मराठा समाजाच्या आपल्या अंदाजित जे संख्या आहे ती तालुका कमिटीला अवगत करणे, आपल्या गावात विवाहित अविवाहित यांचा डेटा संकलन करणे, यांची प्रॉब्लेमचं सोल्युशन काढणे हे आपल्या मुख्य ध्येयांपैकी एक ध्येय आहे. आपण 2016 पासून अविरत कार्य करत आहोत. त्यात आपण प्रत्येक गावात बैठका घेऊन समाजाला प्रबोधन करत आहोत. आपला हे कार्य हे पूर्णपणे अराजकीय आहे. समाजाच्या हितांचे किंवा समाजांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आहे. त्यामुळे याच्यासाठी प्रत्येक गावातील आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत. प्रत्येक गावातील सन्माननीय मान्यवर त्या ग्रुपचे सदस्य आहेत आणि सर्वांगीण त्या ग्रुपची कार्यप्रणाली ही त्या गावाच्या सदस्यांची असते. त्यानंतर आत्तापर्यंत आपण फेसबुक चॅनल असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल अशा समाजाच्या गोष्टी तयार केलेल्या आहेत, जेणेकरून आपण जगाशी कनेक्ट होऊ आणि आपला जे शेतीमाल आहे, आपले अदर जे प्रोडक्ट्स आहेत, आपण समाजाच्या वतीनं त्यांची ब्रँडिंग करू शकू, त्यांचे सेलिंग करू शकू. त्यानंतर आपण आतापर्यंत जे आंदोलनं केली, मोर्चे केले, त्यात शिवसृष्टीचा लढा असेल, ज्याच्यातून आपण 4 कोटीचा शिवसृष्टी देण्यास उद्युक्त केलं होतं आमदारांना. त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातून 25 याचिका समाजाच्या वतीने कोणचीच याचिका झाली नाही. फक्त येवला तालुक्यातून जी याचिका होती ती समाजाच्या वतीने होती. बाकी सगळ्या याचिका ह्या वैयक्तिक होत्या, हे नमूद करण्याची गोष्ट आहे. त्यानंतर आपण वेगवेगळ्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये आपण आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करत होतो. जसं आपण कातरणे येथील अश्विनी शेलार या भगिनीला आपण 45,000ची स्पोर्ट्स सायकल भेट दिली होती आणि त्यावेळेसही आपण त्याचा हिशोब वगैरे ह्या गोष्टी समाजाला दिल्या होत्या. त्यानंतर जे आपल्या समाजाच्या वेबसाईटवर आजही अवेलेबल आहे. त्यानंतर आपण SC-BCचं आरक्षण लागू झालं तेव्हा 17,000 दाखले तालुक्यातून पूर्ण घराघरात दाखले आपण पोचवण्याचं काम केलं होतं. त्यात आपण बऱ्याचसा मुवमेंट क्रिएट करण्याचे प्रयत्न केले होते. सो अशा पद्धतीचे कार्य आपण अविरत करत आहोत. त्यानंतर युवकांना रोजगार निर्मितीचा प्रयत्न असेल, जसं सागर चव्हाण या युवकाला आपण रसवंती मशीन देऊन त्याच्या रोजगाराला हातभार लावण्याचा प्रयत्न केला होता. त्याचेही हिशोबाचे किंवा त्याचेही रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. आपण तिथे जाऊन ते चेक करू शकतात. त्यानंतर सगळ्यात मोठं आंदोलन हे आपण दिनांक 10 ऑगस्ट 2018ला तालुक्यातलं सगळ्यात मोठं आंदोलन उभारलं होतं. त्यानंतर वेगवेगळे आंदोलनं, निवेदनं देण्याचं कार्य आपण आजपर्यंत सकल मराठा समाजाच्या माध्यमातून केलेलं आहे. आपण
दाखल्यांचे मी जसं सांगितलं तुम्हाला की आपण मुलांना दाखल्यांचे कामं करून दिले होते. जिथे इतर तालुक्यांमध्ये 10,000 500 हजार रुपये घेतले जात होते, तिथं आपण ते नाममात्र दरात ते मुलांना घरपोच पोहोचवण्याचं कार्य केलं होतं. भविष्यातील उपक्रम आपले आहेत जेणेकरून आपण मराठा समाजाच्या माणसाचा एक नाममात्र स्वरूपात हेल्थ विमा करू शकतो. त्याच्यानंतर पतसंस्था मराठ्यांची असेल जी वस्तू विनियोग पद्धतीवर कार्य करेल. तुम्हाला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गरजेच्या वस्तू आपण त्या प्रोव्हाइड करण्याचं कार्य समाजाच्या याच्यातून ते करण्याचा आपला मानस आहे. त्यानंतर आपण मराठा समाजाचा विषय आला की आपण लगेच असा विचार करून चालणार नाही. मराठा समाज हा पूर्वीपासूनच सर्वसमावेशक आहे. आपण शिवछत्रपतींचे वारसदार आहोत, विचारांचे वारसदार आहोत, शाहू महाराजांच्या विचारांचे वारसदार आहोत, आपण डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार आहोत, आपण अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिराव फुले, अहिल्यादेवी होळकर ह्या सर्वांच्या विचारांचे पाईक आहोत. ही सगळी लोक आपली आहेत. हा तालुका आपला आहे. या सर्व समाजांना सोबत घेऊन मराठा समाजाने आजपर्यंत जेव्हाही एकत्रीकरण केलंय किंवा एकीचा नारा दिलाय तेव्हा आपण इतर समाजांनाही सोबत घेतलेला आहे. त्यानंतर जसं मराठा विद्याप्रसारक ही चळवळ उभी राहिली, त्या विद्याप्रसारक चळवळीतून फक्त मराठा समाजाच्याच मुलांना शिक्षण मिळालं का, नोकरी मिळाली का, तर नाही. सर्व समाजांच्या मुलांना नोकरी आणि शिक्षण देण्याचं काम हे बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याखाली मराठा समाजाने केलेलं आहे. मराठा समाजाने वेळोवेळी जमिनी दान दिल्या आहेत, समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न केलेला आहे. परंतु काळानुरूप काही लोकांनी फक्त मराठा समाजाला फक्त निगेटिव्ह रंगवलेला आहे. मराठा समाजाविरोधी तिरस्कार निर्माण केलेला आहे आणि हा तिरस्कार आपल्याला कमी करण्याचं काम मराठा समाज एकत्र येऊन करत असतो. मित्रांनो, भविष्यातली कार्यप्रणाली जी आहे ती भविष्यातली कार्यप्रणाली आपली 2 गटात विभागली जाते. एक ग्रामीण गट आहे आणि एक शहरी गट आहे. जेणेकरून दोनही गटांचं व्यवस्थापन किंवा आपण त्याचं हे करणार आहोत. हे प्रेझेंटेशन आजच क्रिएट करतोय असंही नाही, याचंही पूर्वीही वाचन झालेलं आहे आणि सर्वसंमतीने या गोष्टी बोलल्या जात आहेत. त्यात ग्रामीण भाग जो आहे तो प्रत्येक आडनावांच्या बेटात विखुरलेला असतो. जसं प्रत्येक आडनावांचं एक एक कुळ असतं, तर या प्रत्येक कुळातून 1 किंवा 2 सदस्य किंवा जास्त जसं त्यांची इच्छा असेल समाजाप्रती काम करण्याची, त्यातून गाव समन्वयक जे आहे ते निवडले जातील किंवा त्यांचं चयन होईल किंवा त्यांनी ठरवायचं आहे की कोणाला गाव समन्वयक करायचा आहे. त्यानंतर शहरी समाज हा जो आहे तो शहरात विखुरलेला असतो, पण तो आपल्या गावाच्या कायम संपर्कात असतो. मग प्रत्येक गावातील समन्वयक एकत्र येऊन जसं कातरणी, विखरणी, बदापूर, चिचोंडी, नगरसूल, त्यानंतर सावरगाव, त्यानंतर ह्या सगळ्या गावांतून जे समन्वयक आहे ते तालुका समन्वयक म्हणून कार्य करतील आणि असेच समन्वयक हे तालुका पातळीवर जे कायम कार्य करतात, मग ते वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी असतील, वेगवेगळ्या पत्रकारांचे प्रतिनिधी आहेत, ते शिक्षकांचे प्रतिनिधी आहेत, त्याच्यानंतर वकिलांचे प्रतिनिधी आहेत, त्याच्यानंतर समाजाचं वैयक्तिक काम करणारे प्रतिनिधी आहेत. अशा सर्वांचे मिळून जे तालुका प्रतिनिधी आहे किंवा तालुका समन्वयक आहे, तर गाव समन्वयक आणि तालुका समन्वयक या सगळ्यांचे जेव्हा बैठकीत जे निर्णय होतील ते निर्णय समाजाचे निर्णय असतील आणि त्याचप्रमाणे प्रत्येक कामाला एक अध्यक्ष लागतो, तर ते त्या काळापुरता असेल, तो पूर्णपणे समाजाचं नेतृत्व ते नसणार आहे. समाजाचं नेतृत्व ही सर्व गाव पातळीवरून आलेली मंडळी तसेच तालुका पातळीवर कार्य करणारी मंडळी
ही सगळी जबाबदार मान्यवर मंडळी आहे. या सगळ्यांचं मिळून जे संघटन असेल ते त्या गोष्टीमध्ये कार्यरत असेल. त्यांचे निर्णय हे समाजाचे निर्णय म्हणून प्रस्थापित असतील. मित्रांनो, अशा पद्धतीने पूर्ण गावांचे ग्रुप आहेत. या पद्धतीने आपण हर एक माहिती फेसबुक पेजवर तुमच्या पिकांचं व्यवस्थापन असेल किंवा तुम्हाला सामाजिक विषय असतील, हे फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे. मित्रांनो, ही सकल मराठा समाजाची वेबसाईट आहे. आपण याच्यावर बघू शकतात. प्रत्येक गोष्ट आपण याच्यावर मांडलेली आहे. तालुक्यात समन्वयक कोण आहेत, काय आहेत, कोण कोण कोणत्या कोणत्या गावांतून काम करतंय, कोण कोणत्या पातळीवर काम करतंय, समाजाचे गुणवंत कोण आहे, आतापर्यंतची कार्य काय आहेत, न्यायालयीन लढे काय आहेत. आपण मित्रांनो अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अंतर्गत मुलांना LOA काढून द्यायचे काम केले. वेगवेगळे मोर्चे आंदोलनानं प्लॅन करण्याचं काम आपण केलेलं आहे. आपण हे सगळं बघू शकतात. त्यानंतर समाज नोंदणी आपण ऑनलाईन करतो आहोत. त्यानंतर समाजाचे जे दानशूर आहेत, ज्यांनी समाजासाठी निधी देऊ केला आहे, त्या सगळ्यांचे नावं आपण या वेबसाईटवर आपण ते टाकत असतो. त्यानंतर वेगवेगळ्या घटकांना, वेगवेगळ्या विषयांना आपण समाजाचं कार्य करण्याचा समाजापुढे ठेवून आपण या सर्वांची माहिती सविस्तर वेबसाईट, फेसबुक पेज वर जाऊन घेऊ शकतात. मित्रांनो, समाजाचं कार्य हे पूर्णपणे कुणाकडूनही कोणत्याही पद्धतीचं जे आपण चार्जेस आहेत ते घेत नाहीत किंवा त्या गोष्टीची गरजही नाही. मित्रांनो, ही समाजाची चळवळ जी आहे ही आपण पक्षविरहित चालवतो आहे. त्यानंतर सर्व नेत्यांशी समन्वय करण्याचा आपण कार्य करत आहोत. त्यानंतर आपण वेगवेगळ्या विषयांना, वेगवेगळ्या गोष्टींना हे सगळ्यांच्या सोबत सगळ्या समाजांचं समावेशक असं कार्य करत आहोत. फक्त मराठा समाजाचंच नाही तर इतर समाजांनाही आपल्याला आपलेपणाची भावना द्यायची आहे. आपण राजकीय द्वेषाविरहित काम करत आहोत. त्याच्यामुळे सगळ्यांचं सहकार्य या कार्याला गरजेचं आहे. धन्यवाद.